तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर नेहमीप्रमाणे माझी चाललेली आहे किचनची कामं आवरणं. सकाळी मी अगोदर घरातली सगळी कामं आवरून घेते आणि मग एक्स्ट्राची कामं असतात ना, जी की व्हिडिओ एडिटिंग असेल, शिलाई असेल, क्लिनिंग, ह्या सगळ्या गोष्टी करत असले, ज्या की मधल्या वेळेत थोडासा वेळ भेटतो तेव्हा. आता बऱ्याचशा लेडीज आहे ना, सकाळची थोडी जरी कामं केली ना तरी त्यांना खूप दमायला होतं, थकवा आल्यासारखा होतो, आळस येतो किंवा घरातली माणसं कामानिमित्त बाहेर गेली की यांना वाटतं की आपण थोडंसं झोपावं. तर त्यामुळेच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, जो की माझ्या अनुभवातून आहे. तर नेहमी थकल्यासारखं वाटणं ही प्रत्येक गृहिणीतील सामान्य समस्या आहे, जी की चुकीच्या जीवनशैली असते, पोषक तत्वांची कमतरता असते आणि अतिश्रमामुळे या सगळ्या गोष्टी उद्भवत असतात. जसं की हेल्थनुसार आहार घेणं, पुरेशी झोप घेणं आणि योगासनं करणं यापासून बऱ्याचशा लेडीज ह्या दूर असतात. त्यामुळे ह्या समस्या येतात. घरातल्या कामाचा लोड इतका असतो ना, किंवा घरातील त्यांचा काही ना काही कामं चालू असतात, त्यामुळे हेल्थकडे लक्ष देणं होत नाही. आता स्वतःची जर काळजी घ्यायची म्हटलं ना, तर पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये ताजी फळं, पालेभाज्या तसेच कडधान्य खाऊ शकता. B12, लोह, तसंच व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो. आणि असा अशक्तपणा जाणवत असेल ना, तर तुम्ही बदाम, अक्रोड खाऊ शकता किंवा ज्या पदार्थामध्ये प्रोटीन जास्त आहे ना, ते खाऊ शकता. नंतरचा पॉईंट म्हणजे पाणी. आता आपल्याला तहान लागलेली असूनही कामाच्या व्यापामुळे आपण पाणी पिण्यास कंटाळा करतो. अशा वेळेस काय करायचं, एक मोठी बॉटल घ्यायची, ज्यामध्ये 2-3 लिटर पाणी मावेल अशी बॉटल भरून ठेवायची. आणि ती बॉटल आहे ना, आपण तिथं ठेवायची जिथं आपण जास्त वेळ काम करणार आहोत, म्हणजे नजरेपुढे राहिली ना, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की पाणी प्यायचं आहे आपल्याला. आणि त्या पाण्यामध्ये आपण काकडी कट करून टाकू शकतो, बीटरूट टाकू शकतो. सध्या आहे ना, उन्हाळा चालू आहे, त्यामुळे थंडाव्यासाठी तुम्ही सब्जा भिजवत घालून तो पण टाकू शकता. आणि आता पुढचा मुद्दा आहे पुरेशी व शांत झोप घेणं. दररोज 7 ते 8 तासासाठी आपली झोप व्हायला पाहिजे बरं का, कमीत कमी. यामुळे शरीर व मेंदूला ना आराम मिळतो आणि दिवसभर ताजंतवानं असल्यासारखं वाटतं. सध्या ना, मोबाईलच्या नादामुळे रात्र मोबाईल पाहत बसतो आपण, त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. आणि त्यामुळे झोपेची आणि उठण्याची वेळ निश्चित करून ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे योगासनं करणं. आता बऱ्याचशा लेडीजला ना, कामाच्या व्यापामुळं ना व्यायाम करायला तेवढा वेळ मिळत नसतो. किंवा सकाळी उठल्यावर 10 ते 15 मिनटं त्यांनी चाललं पाहिजे, दुसरा व्यायाम तर नाही. त्यामुळे काय होतं, रक्तभिसरण सुरळीत होतं. दिवसभरातील सकाळची 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी आपण काढलीच पाहिजे. काही गृहिणी कामाच्या लोडमुळे ना सकाळचा नाश्ता करायला सुद्धा स्किप करतात बरं का. त्यामुळे पूर्ण काम होईस्तोवर आपल्याला थकवा जाणवतो. एखादं काम थोडं लेट करायचं, पण शरीराकडे आधी लक्ष द्यायचं, कारण शरीर फिट असेल ना, तरच आपण कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. कामातून थोडासा ब्रेक घ्यायचा, कारण एकाच जागी बसून किंवा उभा राहून ना काम करताना ना तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं. किचनमध्ये काम करताना ना, हे कमीत कमी 1 ते 2 तास आपल्याला उभा राहून काम करावं लागतं. त्यामुळे ना पाय दुखायला होते किंवा लेडीजचे बरेचशा टाचं दुखतात, तर काहींचे पाठण भरून येते. त्यामुळे थोडासा ब्रेक घ्यायचा. आपली कामं आपल्यालाच करायची असतात, त्यामुळे ना ब्रेक घेऊन कामं करायची. 5 मिनटं बसायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. दिवसभर काम करून जेव्हा वाटतं ना आता निवांत झोपावं, तर तेव्हा ना टाच किंवा पाय दुखायला लागतात, जास्त पेन व्हायला लागतो. आणि तेव्हा काय करायचं, कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवायचे 5-10 मिनटासाठी. आणि थोडासा आराम पण भेटतो, आपल्याला बसायला पण वेळ मिळतो. त्यामुळे बराचसा आराम आपल्याला मिळतो बरं का, पाण्यात पाय बुडवल्यामुळे. आता सध्या ना उन्हाळा आहे, त्यामुळे ना नाश्त्यात जास्तीत जास्त फ्रूट्सचा वापर करायचा. फ्रूटच्या खूप रेसिपी आहेत. तसे फ्रूट्स आवडत नसेल ना, तर शेक किंवा ज्यूस करून पिऊ शकता. हार्मोनल्स इनबॅलन्समुळे ना स्वभाव आपला चिडचिडा होतो. वेळेवर नाश्ता न करणे, जेवण न करणे, तसेच घर सांभाळणं, मुलांचं स्कूल, तसेच घरातल्या माणसासोबत बॉन्ड नसेल ना, तरीसुद्धा ह्या गोष्टी आपल्या मेंटॅलिटी खूप स्ट्रेसफुल असतात बरं का. त्यामुळे हे सगळे बदल आपल्या शरीरावर दिसून येतात. सतत मुलांवर ओरडणं किंवा घरातल्यांवर चिडचिड करणं,
कायम दुःखी राहणं, अतिविचार करणं यामुळे सुद्धा बऱ्याचशा गृहिणींना थकवा येतो, आळस येतो किंवा मग कंटाळा येतो काम करण्याचा. सतत घरात एकटं राहिल्यामुळे सुद्धा मन एकलकुंडी होऊन जातं. त्यामुळे ना थोडंसं बाहेर पडायचं, मैत्रिणींशी मोबाईलवर बोलायचं किंवा भेटायचं. ज्यांच्याशी बोलल्यामुळे ना तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्हिटी वाटते ना, त्यांच्याशी बोलायचं. 24 तास जरी आपण काम केलं ना, तरी काम हे आपल्याला अपुरंच असतं. त्यामुळे स्वतःला थोडासा वेळ द्यायचा. आठवड्यातून 1 दिवस का होईना बाहेर जायचं मैत्रिणींसोबत किंवा घरातल्या माणसांसोबत सुद्धा थोडंसं बाहेर जायचं. त्यामुळे रिलॅक्स वाटतं. कारण ना आयुष्य एकदाच आहे, सारखं सारखं आयुष्य नसतं. त्यामुळे एन्जॉय करायची लाईफ. कसा वाटला आजचा हा छोटासा हेल्पफुल व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. मिनी ब्लॉग तर आपले दररोजच येत असतात, फक्त लाँग व्हिडिओसाठीच वेळ मिळत नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही.